अनमोल रत्न सन्मान्य प्रफुल्लदादा, सन्मान्य शैलेशदादा, सन्मान्य कांचनदादा, सन्मान्य भूपेंद्रदादा, आमच्या व्यासपीठावर सन्मान्य राजू पाटील सर बसलेले आहेत, अविनाश पाटील सुद्धा बसलेले आहेत. एक काळ त्यांनी गाजवला, जवळजवळ 20 ते 22 वर्ष असे अविनाश पाटील. तर आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे. उजव्या साईडला सन्मान्य राकेश पाटील सर इकडे येत आहेत. त्यांचा बोलबाला, ज्यांचा डंका आहे बॅटिंगचा, आणि या प्रत्येक गोष्टीवर राकेश पाटील दादा आवर्जून लक्ष देत आहेत. एक अतिशय चांगले आयोजक आमचे राकेश दादा. 5 षटकांचा सामना कंधार किंग 11 आणि RC 11 या अगोदरची मॅच तुम्ही बघितली. जितू पॅकर्स आणि SS पॅकर्स. अरुण आंबोरकर सर आमच्या डाव्या साईडला बसलेले आहेत. इट्स अ व्हेरी गुड क्रिकेटर अँड व्हेरी गुड अंपायर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. तर लक्षात ठेवा, तुमची प्लेअर लिस्ट आमच्याकडे आहे. जवळजवळ RC 11 टीम ओनर विनंती करतोय आमच्या व्यासपीठावर या दादा. वेलकम सर, गुड आफ्टरनून. बादशाह प्रीमियर लीग मध्ये मी संघ मालकांचे इकडे स्वागत करतोय. स्टार्ट ऑफ द मॅच, अंपायर ऑफ द सिग्नल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. ट्रॉफीज तुम्ही बघतायत मित्रांनो, अतिशय चांगल्या ट्रॉफीज आहेत. संकेत पाटील सर सांगतायत रोटेशन पॉलिसी असल्यामुळे स्वतः ऐकून संघ मालक बसतायत. अभिमान वाटतोय यासाठी आम्हाला. तेज एक्सप्रेस तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. मीरा रोड तेज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मिस्टर रोहित 25 ते 30 पावलांचा रनअप डाव्या त्यांनी गोलंदाजी करतात. आणि मित्रांनो, समोर कोण आहे? समोर या बादशाह प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट महागडा खेळाडू तुम्ही बघताय आता विशालला. रोहित पहिला चेंडू शॉट लेंथ मिड विकेटच्या वरून, खेळाडूच्या वरून तिकडे जातोय. डीप मिड विकेटला कलेक्ट करतायत, सुरुवात करतायत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा आपल्या संघांसाठी. विशाल धावसंख्या ती म्हणजे 1. आमच्या बाजूला जितू दादा सुद्धा बसलेले आहेत. जितू पॅकर्सचे संघ मालक. अतिशय फॉर्म मध्ये असलेला भारत राऊसर हा संघ आहे. मात्र क्रिकेट आहे, मी सांगितलं होतं 70 ते 80 धावा सुद्धा कमी पडतील. तसं हे ग्राउंड आहे आणि चौकार आणि षटकार तर आले पाहिजे, तरच प्रेक्षकांचं मनोरंजन इकडे होईल. आता स्ट्राईकला तुम्ही इकडे बघतायत गौरंगला विशालाने आपलं खातं खोललेलं आहे. रोहित शॉट प्लेन बघा, स्टायलिश फटका डीप स्क्वेअर लेगच्या गॅप मधून हा चेंडू जातोय सीमा पार. ब्रँडेड षटकार. व्यवस्थित टाइम अटेम्प्ट केला होता. सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे का तुमचे लुक्स, तुमचा फुटवर्क, तुमचं टायमिंग, या 3 गोष्टी पाहिजे जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असेल तर. पुन्हा एकदा रोहित सर्कलच्या बाहेरून तयार. तेच तर रार फुल लेन स्टायलिश फटका. सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका. हा स्ट्रेट लेन मध्ये हा चेंडू जातोय. दमदार ब्रँडेड चौकार. सर काय वाटतंय या चौकाराबद्दल? आमच्या जोडीला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आहेत राऊत सर, या चौकाराबद्दल सर काय वाटतंय? पॉवर प्ले आहे आणि नितीन सर इनफिल्डच्या वरून खेळणं खूप गरजेचं आहे. आणि यावेळेस सुरेख फटका, काय टायमिंग आणि जो बॅकलिपचा वापर केला अतिशय सुरेख. खरोखरच डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम फटका पाहायला मिळाला. कौतुक करेल मी, कारण हा चेंडू जर आपण पाहिला तर थोडं स्लॉट मध्ये हा चेंडू हाताळला होता आणि त्या चेंडूचा योग्य तो फायदा त्या ठिकाणी उचलला गेला. येस सर, रोहितला विचार करण्यासाठी भाग पाडले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार इकडे येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करताना कंधारी किंग 11 नावामध्येच किंग आहे. थोडंसं व्हॅरिएशन देण्याचा प्रयत्न केला होता. मिडॉनला फ्लिक करतायत राहुल द्रविड स्टाईलला. आता बघा कमबॅक करतायत, ही रोहितची खासियत आहे. जरी तेज एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं तर व्हॅरिएशन त्यांच्याकडून नेहमीच पाहाव्यास मिळालेलं आहे. नॉन स्ट्राईकला तुम्ही बघतायत सर्वात महागडा खेळाडू बादशाह प्रीमियर लीग या उंचापुरा
टेनिस विश्वामध्ये श्रीकांत दादरकर सरांची आम्हाला आठवण झाली. राजू पाटील सरांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल. लेन डिलेव्हरी डायरेक्ट हातामध्ये जॉन्टी रोड्स प्रमाणे जम घेतली आणि गडी बाद. पाटील सर एक प्रश्न नक्कीच विचारेन का, रजनी पटेल सरांना कधी गोलंदाजी केले का? आणि गोलबंड्या गणेश गल्ली कोण विसरू शकत नाही. आणि या रणजी पट्टू आणि ती साईट काय होती, उदय नाबर सरांना तर तुम्ही ओळखत असाल गणेश गल्लीचा. आणि टेनिस विश्वातला त्यांच्यासारखा तेज एक्सप्रेस ऑल हिंदुस्थानमध्ये आम्ही कधीच बघितला नाही. रजनी पटेल मात्र आता कोकणामध्ये असतात, क्रिकेट पासून खूप दूर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे वेदांत पाटील. आणखीन एक सगळ्यात महागडा खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू प्रमाणे गार्ड्स घेत आहेत अंपायर कडून. ही त्यांची खासियत आहे. बघायचं आहे आपल्या नावाप्रमाणे आता फलंदाजी करेल की नाही तर वेळ सांगेल. दुपारचं सत्र इकडे चालू आहे. चारी साईडला मस्तपैकी तुम्ही ध्वज बघतायत. एक अतिशय चांगलं आयोजन, आजूबाजूला शक्तीपीठ, चांगली झाडं तुम्ही बघतायत. रोहित बघा पहिला चेंडू, मान सन्मान. या अगोदर जर म्हटलं तर पप्या बाद झाला होता आणि त्यावेळेला भारत राऊत सरांच्या जोडीला मी चर्चा करत होतो आणि त्यावेळेला एकच सांगितलं होतं का पप्याला पहिला चेंडू बॅटवर घ्यायला पाहिजे होता, कॉन्फिडन्स वाढतो. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भारत राऊत सर धावसंख्या ती म्हणजे 12. नक्कीच वेदांविषयी म्हणायचं गेलं तर नितीन सर मागचा सामना आपण जर पाहिला तर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा या वेदांना कुठल्या होत्या. आणि या कारणास्तव पाहिलं आला आणि खास करून पंचांसोबत त्यांनी चर्चा देखील केली. तर पंचांनी इशारा देखील गेला शेवटचा चेंडू आहे, फक्त सिंगल कन्वर्ट केला, स्वतःजवळ पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवतोय वेदांत. म्हणजे येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये नक्कीच आक्रमक रूप तुम्हाला वेदांत पाटील यांचं पाहायला मिळेल. येस, माइंड क्रिकेट याला क्वालिटी क्रिकेट बोलतात. कारण वेदांतला माहित आहे शेवटपर्यंत क्रीजवर मी जर उभा राहिलो तर धावसंख्या 70 ते 80 पलीकडे जाऊ शकते. बऱ्याच संघांना अजून संधी आहे. उद्याच्या दिवस सुद्धा तुम्हाला चांगले संघ पाहाव्यास मिळतील. शनिवार रविवार मेगा फिनाले. येस बघा, हा क्या बात आहे. कॅमेरामॅनचं हेड्स ऑफ आहे. सर्व बघा जे पक्षी बसलेत म्हणजे आपले कबूतर. और हम तो हमेशा कहते हैं भरत राव सर 4-5 दिन बांझ के न उड़ने से आसमान कभी कबूतरों का नहीं होता. आणि तेच कबूतर बघा बिल्डिंगच्या पाईपवर बसलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांचं हेड्स ऑफ आहे. येस, सन्माननीय प्रफुल्ल पाटील दादा आज इकडे येत आहेत. मी सांगितलं होतं 3 अनमोल रत्न, सन्मान्य प्रफुल्ल पाटील, सन्मान्य शैलेश पाटील, सन्मान्य कांचन पाटील, हे 3 अनमोल रत्न आहेत. आज बादशाह परिवार जर म्हटलं तर त्याच्यानंतर आणखीन एक भूपेंद्र दादांचं मी आवर्जून नाव घेईन. आणि बॉलिंग मार्कवर मूर्ती लहान पण कीर्तिमान तिकडे येतोय अशोक पाल. शॉट ऑफ लेन बघायचं आहे. बघा ही खासियत आहे पाल यांची. भरत राऊत सर इकडे सराव जास्त करत असतात. या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं त्यांनी एक चांगला षटकार मारला होता. आता त्यांनी बघा पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा दुसरा गडी इथे बाद होतोय. आणि इतक्या महागड्या खेळाडूला बाद करणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी काय सांगितलं होतं का त्या टायमाला तुम्हाला भारत राऊत सर माइंड क्रिकेट खेळायला पाहिजे. कारण 5 षटकाचा सामना आहे. आणि तुम्ही जर बघा स्क्रीनवर तुम्ही बघा ही पाल यांची खासियत आहे. ही रिलीज ऑफ द डिलिव्हरी, गुडलँड स्पॉट, शॉट ऑफ, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नव्हतं फलंदाजाचं म्हणजेच आपले वेदांत पाटील यांचं आणि त्याच्यामुळे ते बाद झाले. त्यांचीच जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन पाटील, मॅन फ्रॉम राई. आज भरतराव सर आकाशात पक्ष्यांचा थवा, कबुतरांचा थवा जास्त इकडे दिसत नाही. संध्याकाळी 4 नंतर गरमागरम मला वाटतं जेव्हा चाय कॉफी येईल तेव्हा पक्ष्यांचा थवा सुद्धा पाहाव्यास मिळणार आहे. ही पिच तुम्ही बघतायत, इट इज अ कॉन्क्रीट विकेट. पिच रिपोर्ट सकाळी 5:45 वाजता आम्ही केला होता. गुड सपोर्ट टू पेस बॉलर. मात्र लाईन आणि लेन तर तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे. समोर तुम्ही बघतायत विशालला पाल. पुढचा चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेटला वन बाउन्स कलेक्ट करतायत. एक खेळाडू तिकडे आहे आणि थोडेसे नाराज आहेत विशाल या स्ट्रोक्सवर कारण जास्त कॉन्फिडन्स बघितला नाही.
आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. टेस्ट क्रिकेट आठवलं, राहुल द्रविड 13 वेळा टेस्ट क्रिकेटमध्ये रनआउट झालेले आहेत आणि तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 13. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना कंदारी किंग 11 भारतराव सर. नक्कीच नक्कीच आणि खास करून एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. सन्मान्य विनोद भाई आणि चिराग बारोट साहेबांचं आगमन. वेलकम सर, गुड आफ्टरनून. आम्ही तुम्हाला इकडे इन्व्हाइट करतोय. बादशाह प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीने बघायचं एलिव्हेशन पुन्हा एकदा व्यवस्थित नाही आणि फलंदाज तिकडे बाद, मात्र हा फलंदाज इकडे नाराज होतोय भारतराव सर. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये मी पाहिलं होतं, खास करून मगाशी म्हटलं होतं 9 चेंडू 15 धावा वेदांत पाटील, त्यानंतर 4 चेंडू 14 धावा जतीन पाटील. म्हणजे महत्वपूर्ण पारी खेळली होती या खेळाडूनं खास करून आपल्या संघासाठी. मात्र यावेळेस हे खेळाडू लवकर बाद होत आहेत. तर जेणेकरून आपण मागचा सामना पाहिला नितीन सर, खास करून जितू पॅकर जो संघ पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये जिंकला होता, त्यावेळेस दुसरा सामना खेळताना मात्र जितू पॅकर संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. त्याप्रमाणे पहिल्या सामन्याचा विचार केला आपण तर कंधारीज किंग्स 66 धावा एक मोठा उच्चांक होता आणि तो चेस केला. 66 धावा या धावा चेस केल्या होत्या खास करून कंधारी किंग्स या संघानं. मात्र यावेळेस आपण जर पाहतोय प्रथम फलंदाजी करताना यावेळेस थोडंसं अडचणीमध्ये सापडतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 15 धावा आणि या 15 धावा बनवण्यासाठी 13 धावा माफ करा आणि 13 धावेवर आतापर्यंत 3 विकेट या कंधारी किंगच्या गेलेल्या आहेत. येस सर, 13 धावा 3 गडी बाद आणि यशस्वी गोलंदाज म्हणून पाल यांच्याकडे बघितले जाते. वेलकम सर. साहेबांचं आगमन व्यासपीठावर. बादशाह प्रीमियर लीग आहा अक्रॉस मध्ये सक्सेसफुल. आहा पाल, क्या बात आहे. इतिहास रचते मला वाटतं ही पाल यांची. मला वाटतं 3री विकेट आहे का. आमचे स्कोरर थोड्या वेळात आम्हाला सांगतील. यस 3 विकेट. एक्सपिरियन्स टीचर इज बेस्ट टीचर आम्ही का म्हणतो, कारण पाल यांचं आवडतं मैदान आहे. जास्तीत जास्त इथे सराव करतात आणि बघा सक्सेसफुल होते तो म्हणजे पाल. गुड बॉलिंग. एक जर नितीन सर म्हणायचं गेलं पाळविषयी म्हणायचं गेलं तर पहिली मॅच ज्यावेळेस पहिला सामना खेळला होता खास करून RC11 हा संघ, त्यावेळेस पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली नव्हती. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं कंधारी किंगच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना 3 महत्वाच्या विकेट. एक म्हणायचं गेलं सेट बॅट्समॅन विशाल जो सलामीसाठी आला होता, त्यानंतर जो महत्वपूर्ण खेळाडू होता खास करून म्हणायचं गेलं वेदांत, आणि त्यानंतर म्हणायचं गेलं तर जतीन. या महत्वपूर्ण विकेट या पालनं मात्र काढलेल्या आहेत. साहिल पाटील हॅट्रिक वर आहेत. बघायचंय पाकिस्तानचे तेज तरार जलाउद्दीन सरांची मला आठवण करून देईल का. पाल ओहो माइंड क्रिकेट. बघा हेच करायला पाहिजे होतं अगोदरच्या फलंदाजाने. मात्र साहिलला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे, कारण आता 3 खंदे फलंदाज बाद झालेले. आज इकडे वेळ आलेली आहे कोंडाजी फर्जन सारखी कामगिरी करण्यासाठी. आता हा अजिंक्य किल्ला आहे. बघायचं साहिल कुठल्या प्रकारे लढवतात. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. कलावती एंड कडून पाल फुल टॉस चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बाल बचावले असं म्हणायला हरकत नाही. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 15. 4 गडी बाद. सर अपेक्षा नसेल खास करून जे पॅकर्स आहेत खास करून कंधारी किंग्स या संघाचं, कारण आपण सकाळपासून काय पाहिलं नितीन सर तर जवळपास 64 धावा चेस झाल्या होत्या, 66 धावा चेस झाल्या होत्या. मगाशी आपण पाहिलं तर मला वाटतं 62 धावा या देखील चेस झाल्या होत्या. आणि त्या कारणास्तव मी म्हणेन अपेक्षा नसेल 5 षटकांचा सामना. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांमध्ये धावफलकावर धावा लागतात त्या 15 आणि आतापर्यंत पाहिलं आपण तर 4 गडी बाद झालेले आहेत. तर नक्कीच ही अपेक्षा नसेल खास करून कंधारी किंग च्या पॅकर कडून. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं नितीन सर तर थोडंसं अडचणीमध्ये सापडतोय आणि या अडचणीतून मार्ग काढावा लागेल कंधारी किंग्स या संघाला. आणि त्यासाठी हवी आहे एक चांगली उत्तम दर्जाची पार्टनरशिप, आणि ती जर झाली मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच एक सुसज्ज स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळेल. येस बघायचंय वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक. तेज तर्रार अहमदनगर तेज एक्सप्रेस अभिजित दुधे स्टाईल मिस्टर रोहित काहीतरी गेम प्लॅन करतायत. पाल स्वतः ऑफ साईडला तिकडे येत आहेत. बघायचंय लॉंग ऑफला शॉर्ट लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये. ॲज अ कीपर यष्टीरक्षक जर म्हटलं तर अमोल वेतोस्कर सरांची आम्हाला खूप आठवण येते.
अतिशय चांगले क्रिकेटर यष्टीरक्षक डाव्या हाताने रोहित. फुल लाईन डिलिव्हरी, व्यवस्थित कॉन्फिडन्स नव्हता. डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. टायगर मनसूर अली खान पतोडी टेस्ट क्रिकेटमध्ये 17 अर्धशतक त्यांच्या नावावर होती. तोच आकडा इकडे आलाय तो म्हणजे 17. पहिला चेंडू जर बघितला तर थोडासा डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता 2 धाव्यांसाठी आणि धावसंख्या होती ती म्हणजे 17. तर पाल काहीतरी कानमंत्र देतोय, ज्यांनी पहिली षटक टाकताना फक्त 3 धावा दिल्या, 3 गडी बाद केले, हॅट्रिक वर सुद्धा होते, मात्र सक्सेसफुल तिकडे होत नाही. पुन्हा एकदा रोहित. ऑफ साईडला लो फुल टॉस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पाल तिकडे आहेत. 1 धाव तिथे मिळते आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. कोण विसरेल मित्रांनो, युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट 18 वेळा 0 वर बाद झालेला आहे तो म्हणजे युवराज सिंग. तोच आकडा आमच्या समोर इकडे येतोय. पुन्हा एकदा रोहित काहीतरी विचार करतोय, मात्र क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो जप तप तंत्र मंत्र विद्या या कुठल्याच गोष्टीचा उपयोग होत नाही जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. आता मात्र बघा, अप्पर कट खेळायचा होता आणि थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय 2 धाव्यांसाठी आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 20. 4 गडी बाद. 5 षटकांचा सामना आहे. सकाळीच बादशाह प्रीमियर लीग 2022 स्वर्गीय केसरीनाथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज बादशाह क्रीडांगण म्हणून ज्यांच्या नावाने ओळखलं जातं, समाजसेवेच्या माध्यमातून आज ज्यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही, सगळ्यांची मनं जिंकली असे आमचे बादशाह दादा. क्या बात आहे. महेंद्रसिंग धोनी स्टाईल ही खासियत आहे. साहिल पाटलांची डी बॉडी स्लॉगनला कलेक्ट करतात खूप वेगाने आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. कोण विसरेल मित्रांनो, अखंड विश्वामध्ये एक असा खेळाडू होता ज्यांनी सर्वात कमी वयामध्ये कर्णधार पद स्वीकारलं होतं. त्यांचा रेकॉर्ड अजून कोणीच तोडला नाही. टायगर मनसूर अली खान पतोडी. इंडियन टीमचं जेव्हा त्यांनी कर्णधार पद स्वीकारलं तेव्हा त्यांचं वय होतं 21. तोच शुभ आकडा इकडे आलाय तो म्हणजे 21. चेंडू चेक करतायत. आजकाल असं भरतराव सर बरं बघतायत का, आम्ही भरपूर वेळा बघितलं षटकार मारला आणि चेंडू फुटला. मात्र आता नियम तर तुम्हाला माहित आहे, श्वान पथक जरी आतमध्ये आला तरी नवीन नियम आता ते कधीपासून चालू होतील राजू पाटील सर नक्कीच आपल्याला सांगतील. बघायचं 1 ऑक्टोबर पासून तयार होत आहेत का नवीन नियम. पुन्हा एकदा रोहित. धावसंख्या ती म्हणजे 21. 21 बाहुबली ट्रॉफीज तुम्ही बघतायत चकाकतायत. ही चकाकणारी ट्रॉफी घरामध्ये नेणं एवढं सोपं नाही, खूप मेहनत करावी लागेल. रोहित. फुल लाईन डिलिव्हरी बघायचं आहे आकाशाच्या वरून, हा जातोय सरळ कॅमेरामॅनच्या बाजूला. सनसनीत दणदणीत ब्रँडेड बादशाह प्रीमियर लीगचा षटकार. वन 27. 2 फलंदाज तुम्ही बघताय. साहिल पाटील आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 4 धावा केल्यात. मात्र जर बघितलं यशकडे तर 4 चेंडू मध्ये 10 धावा ज्या यशनी का बॉलिंग केली होती. आता मात्र बघा आफ्टरमर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अशोक राऊत आम्हाला अमोल वेतोस्कर सर तिकडे आहेत, व्हाईटचा तिकडे इशारा देत आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28. साहिल आणि यश चांगली पार्टनरशिप तुम्ही बघतायत. मात्र रोहित कुठेतरी विचार करतोय का चांगली डॉट बॉल किंवा विकेट आपल्याला काढायची आहे. 23 तर्रार एक्सप्रेस कलावती आईनकडून डाव्या हाताने चेंज ऑफ पेस केला होता. वेट एंड वॉच ऑन साइडला डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातोय. थ्रो पर्यंत 1च धाव तिथे कंप्लीट होते आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29. आणि बघायचं आहे कारण 3 षटकं भरतराव सर संपलेली आहेत. 5 षटकांचा सामना, 29 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सर काय वाटतंय किती धावा यायला पाहिजेत किंवा होतील. जे आकडे समोर आलेले आहेत कंधारी किंग्स या संघाविषयी म्हणायचं गेलं तर मगाशी आपण पाहिलं शेखर शिंदे या संघाच्या अगेन्स्ट जवळपास शेखर शिंदे या संघानं 65 धावा बनवल्या होत्या आणि 66 धावा या खास करून कंधारी किंग्स या संघानं चेस केल्या होत्या. आणि त्या अनुसार मी तर म्हणेल की ही अपेक्षा नसेल.
जवळपास 60च्या घरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याच दिशेनं वाटचाल करावी लागेल. थोडंसं गेअर अप प्रफुल्ल होणं पाटील. हे खूप गरजेचं आहे. नितीन सर यांना विनंती करतोय, सत्कार मूर्ती इकडे आहेत, साहेबांचं आगमन इकडे आहेत, तर सन्मान्य प्रफुल्ल पाटील दादांना मी इकडे इन्व्हाइट करतोय दादांचं स्वागत करण्यासाठी. वेळात वेळ काढून आज हे बादशाह प्रीमियर लीग या क्रिकेटवर प्रेम आहे, दादांवर प्रेम आहे. सन्मान्य प्रफुल्ल पाटील मायाची शॉल, कॅमेरामॅन थोडंसं इथे वळा, मायाची शॉल या स्पर्धेची एक आठवण तुम्ही बघतायत. सन्मान चिन्ह डॅशिंग पर्सनॅलिटी दादांची प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते आज त्यांचा आम्ही दादांच्या इकडे सत्कार करतोय. वेलकम दादा, पुन्हा एकदा तुमचं आम्ही इकडे स्वागत करतोय. आजपासून तब्बल 4 दिवस प्रमुख पाहुण्यांची वर्णी तर लागणार आहे. भरत राऊत सर, करण आहे, सन्मान्य चिराग बारोट सरांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील दादांना मी इकडे विनंती करत आहे. थोडीशी मॅच थांबले कारण दुपारचं वातावरण आहे, स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे, ड्रिंक्स टाइम आहे आणि हे सर्व भारत राऊत सर गरजेचं आहे. पाणी प्यायला पाहिजे कारण गरमी वाढलेली आहे. येस सर, काय वाटतंय? नक्कीच पाणी आणि वाणी या दोन शब्दांना खूप महत्व आहे. नितीन सर, पाणी माणसाचं मूलभूत जीवनामध्ये खूप गरजेचं आहे आणि वाणी खास करून जीवनातील नाती टिकवण्यासाठी खूप महत्वाची आहेत. त्या कारणास्तव पाणी आणि वाणी या दोन शब्दाला खूप महत्व आहे. पुन्हा एकदा मायेची शॉल साहेबांच्या खांद्यावर या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह देऊन इकडे प्रफुल्ल पाटील यांच्या वतीने स्वागत इकडे केलं जाते. त्याच्यानंतर निनाद भाई यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील दादांना मी इकडे विनंती करत आहे. निनाद भाई, येस, त्यांच्याकडे बघितलं निनाद भाई तर मला अंबाती रायडूची आठवण झाली. सेम दिसत आहेत खरोखर, असं मला पहिला वाटलं का अंबाती रायडू इकडे आले काय. येस, वेलकम सर, धन्यवाद. तुमचा चेहरा तसा दिसतोय अंबाती रायडू सारखा. येस, बघायचं आहे आता IPL चा धमाका तर इकडे सुरुवात होणार आहे भरत राऊत सर. मात्र तो IPL चा धमाका जरी असला ना, हा बादशाह प्रीमियर लीगचा धमाका आहे. हा बादशाह धमाका आहे आणि नक्कीच रविवारी नक्कीच सर्वांना कळेल खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर नगरीचा बादशाह कोण, कोणता संघ बादशाह प्रीमियर लीगचा विजेता ठरेल. धावसंख्या आपण पाहतोय पडगावर 29 धावा षटक हाताळण्यासाठी आपण पाहत आहेत. संदीप यावेळेस पहिला चेंडू लॉफ करतोय, त्या ठिकाणी अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला. मात्र काय निर्णय असेल पंचांचा. यस, येत आहेत या 6 धावा पहिल्या चेंडूवर, शानदार षटकार. डीजे यावेळेस नक्कीच याच फटक्यांची गरज आहे नितीन सर, कारण काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस जी सिच्युएशन आहे, खास करून कंडिशन आहे कंधारी किंग्स या संघाची, त्या कंडिशन नुसार खेळणं हे खूप गरजेचं आहे. धोका पत्करावा लागेल, मात्र मोठे फटके देखील तितकेच गरजेचे आहेत. भारत सर, तुम्ही गाणं ऐकलं, जाणविना रंगत नाही, मात्र इकडे षटकाराशिवाय रंगत नाही. शॉट ऑन पोल, पॉवरफुल, व्हॉट अ टायमिंग, एक्सलेंट, ट्रेमेंडस सिक्स. थोडीशी धीम्या पद्धतीची झाली नितीन सर, मात्र यावेळेस शेवट मात्र एक धमाक्याच्या स्वरूपात मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कंधारी किंग्स हा संघ फलकावर धावा लागतायत तब्बल 2 षटकाराच्या साह्यानं 41 धावा. आता मात्र खऱ्या अर्थानं फळक मात्र सजलेला दिसतोय नितीन सर. अजूनही काही षटकार आले तर नक्कीच एक चांगला आकार धाव फळकाला येऊ शकेल. यस, यशला यश तोलाण्याकडून अजून 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. बघा, हे पारितोषिक बघायचं आहे. आज साहेबांचं ATM कमी होईल का गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लँड डिलिव्हरी, इज ऑन फायर अँड बॅक टू बॅक 6. अरे दुश्मन उल्लेख केला नितीन सर, तर बादशाह प्रीमियर लीग आजच्या दिवसामधील ही दुसरी हॅट्रिक
कारण पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती अक्षय सोनी या खेळाडूनं आणि इथे मात्र दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय यश जाधव. आणखीन एक षटकार आला तर नक्कीच कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल 2000 रुपयाचं. मात्र चांगलाच फलकाला आकार येताना तब्बल संघ पोहोचतोय तो म्हणजेच 47 या धावसंख्येवर. अजूनही आपण विचार केला तर काही चेंडू अजूनही शेष आहेत. या इनिंगचा विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि या 9 चेंडूमध्ये मॅक्झिमम नितीन सर म्हणायचं गेलं तर 15 ते 20 धावा जरी आल्या तर एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच कंधारी किंग्स हा संघ. यस यश दोराणे यांच्याकडून आणखीन एक षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. माहिती मिळते का हे सुद्धा कंधारी किंग 11चेच आज पाठीराखे आहेत. खूप बघायचं आहे षटकारांचे हॅट्रिकचा इतिहास आज यश करेल का. आणि काहीतरी मला वाटतं चर्चा करतोय जो मिड ऑफला त्याची सावली पडते. अंपायर सांगतील आमचे जे काय असतील ते नियम. हा षटकार मारला एक सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं जाईल बघा. अंपायर गेलेले आहेत सांगतात तुमच्या सावलीचा काही त्रास झाला नाही पाहिजे लक्षात ठेवा. कारण इकडे कोण आहे अजय किणी सर आहेत आमच्या कॉमेंट्री स्ट्रीक अंपायर टेनिस विश्वातील. सतीश कुरूप नंतर मी कोणाला बघितलं असेल तर अजय किणी सरांना भरत राहू सर. स्ट्रीक अंपायर नियम म्हणजे नियम. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तर अजून 3000. अजून एक मारला तर 2000 तर आहेतच. बघायचं 5000चं पॅकेट आहे रेडी आहे फक्त षटकार मारायचे यश तोलाणी साहेबांकडून. अहो यॉर्करचा ब्रह्मास्त्राचा उपयोग बघा. यशचे मी कौतुक भरत राहू सर करेन. तो मोहात नाही पडला 2000च्या. त्यांनी माइंड क्रिकेट खेळलं एकच धाव घेतली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 48 सर. महत्वपूर्ण धावसंख्या पाहायला मिळते आणि नक्कीच एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट पाहायला मिळतं. कारण जर पैशाच्या मोहात पडला असता तर कदाचित नक्कीच विकेट जाण्याची देखील शक्यता वर्तवली गेली असती त्या ठिकाणी. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल करायचा होता. टॉपेज लागतोय चेंडू मात्र फाईनच्या दिशेने निघून जातोय. त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्र आहे मिळतील फक्त या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र हाफ सेंचुरी पूर्ण होते. ती म्हणजेच कंधारी किंग्स या संघाची 50 धावा फलकावर येत आहेत. स्थिती जर आपण पाहिली नितीन सर 3 षटकं पूर्ण झाली होती आणि 3 षटकांमध्ये आपण स्थिती पाहिली कंधारी किंग या संघाची तब्बल 3 षटकांमध्ये मला वाटते मॅक्झिमम 29 ही धावसंख्या होती आणि नंतर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये येत आहेत त्यामध्ये तब्बल 21 धावा. यावेळेस डीप लॉंग ऑन रिझन मध्ये फटका फसतोय विकेटचा पतंग. आणखीन एक फलंदाज बाद डीजे. साहिल पाटील नवीन फलंदाज देवीश त्यांच्यामध्ये देव हा उच्चार आहे. पहिला 2 अक्षर जर बघितलं तर देवीश तिथे मैदानाच्या आतमध्ये तिकडे जात आहेत. साहिल पाटील यांच्याकडून अपेक्षा जास्त होत्या मात्र यश तिकडे आहे आणि यश या अगोदर चर्चा झाली भारत राऊत सर का पैशाच्या मोहाला बळी पडला नाही तो म्हणजे यश. कारण 3रा षटकार त्याला मारायचा होता. आम्ही नेहमी म्हणतो अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी कधी पैसा कामाला येत नाही. कामाला येते ती फक्त दुआ. तर आयुष्यामध्ये कोणाचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका मित्रांनो एवढंच सांगेन. बघायचं आहे तर ही जी जोडी आहे ही कुठल्या प्रकारची पार्टनरशिप इकडे करतात. कारण आतापर्यंत जर बघितलं तर एक चांगला आकडा इकडे आलेला आहे तो म्हणजे 5 विकेट. येस सर नक्कीच कारण 12.5 आणि हीच सरासरी मेंटेन ठेवली या शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच 62 आकडा नितीन सर. आणि 62 आकडा मी तर म्हणेल यावेळेस खूप मोठा आकडा गणला जाईल. शेवटचं षटक गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतोय. नाव सांगायचं बॉलरचं प्रज्वल. मॅन फ्रॉम मुर्दा प्रज्वलला सक्सेसफुल तिकडे होता. थोडासा अॅक्रोबॅटिक मध्ये बघायचं आहे. ड्रॉप द कॅच धरतीला दान करतायत. आता कॅच सोडली का मॅच सोडली ही तर वेळ सांगेल मित्रांनो लक्षात ठेवा. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 51 सर. पॅरेलल फ्लाईट दिली होती आणि नक्कीच कॅच मात्र सुटला गेला नितीन सर. तरी मी नक्कीच म्हणेल की 2 धावा या वाचवल्या गेल्या या देखील खूप महत्वाच्या आहेत. कारण गॅपमध्ये हा फटका होता. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. फलकावर धावा लागत आहेत त्या 51. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय
गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं मिळतील या 2 धावा. फलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 53. यश तोलानी साहेबांकडून पुन्हा एकदा 3 षटकाराला 3000 रुपये आहेत. यस साठी यस जाधव. यस बघायचं मला विजय जाधवची आठवण झाली. यस भरत राऊत सर, विजय पावले, विजय जाधव ही नावं विसरू शकत नाही. नक्कीच, कारण MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली होती हे विसरता कामा नाहीये. विजय जाधव मॅन फ्रॉम गोखिवरे. यावेळेस सुरेख चेंडू. कौतुक करेन मी गोलंदाजाचं, कारण स्लो गोर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये या प्रकारे चेंडू हाताळणं नितीन सर खूप गरजेचं आहे. आणि खास करून यावेळेस तो डोक्याचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ब्लॉकवरचा चेंडू फक्त सिंगल. 1 न गाडी पुढे चालताना संघ पाहायला मिळतोय 54 या धावसंख्येवर. मोठा फटका येईल का यावेळेस? यस, येतोय. अप्रतिम सुरेख चेंडू आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. नतमोत्याची नागामध्ये गे मधून नितीन सर पाहायचं गेलं तर हा 5वा षटकार आणि तब्बल जर विचार केला आपण तर 11 चेंडू आणि 37 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतोय. काय बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. जवळपास 336च्या स्ट्राईक रेटनं यश जाधव मैदानाच्या आतमध्ये खेळताना बहारदार खेळी. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप लाईन ऑफ प्लेन पाहिले, त्यानंतर चेंडूला सोडून देण्याचं काम यशनं केलं. पुढचं काम मात्र प्रामाणिकपणे पंच करताना वाईटचा इशारा. संघ तब्बल पोहोचतोय तो म्हणजे 61 च्या घरामध्ये. सकाळपासून आपण पाहतोय प्रत्येक संघ नितीन सर 60चा आकडा क्रॉस करतोय. यस ही खासियत आहे 61. पुन्हा एकदा फुल लँड डिलिव्हरी. कॅच होईल का? ओ हो क्या बात है. सहाचा इशारा पंचांकडून नितीन सर येतोय. हा देखील षटकार नोंदवला जाईल या ठिकाणी. फळक मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. धाव फलकावर तब्बल धावा लागतायत त्या म्हणजे 67 धावा. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, फटका मात्र फसतोय आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र जाता जाता गडी देखील बाद होतोय. अधिकृत धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकांचा नितीन सर खेळ पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 67 धावा आणि 68 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत RC11 या संघाला. यस यश जाधव, may I invite please come the commentary box and collect the 2000 rupees. 2000 रुपये. यश जाधव व्हेरी वेल प्लेड, गुड बॅटिंग. का बॅटिंग केली यश जाधवने. शेवटच्या चेंडूवर तर त्यांना 5000 रुपये लागले होते. जर षटकार मारला तर मात्र 2000 रुपये त्यांच्या ATM मध्ये आता जमा होतील. इट इज नो डाऊट. बघायचं आहे 67 धावा आज इकडे झालेल्या आहेत. भारतराव सरांनी सांगितलं की पहिल्या मॅच पासून 60+ इकडे स्कोर होते. त्याचं कारण आहे इकडची हवा, इकडचं असलेलं प्रेम. सर्व रसिक सकाळपासून मी बघितलं तर आपल्या गॅलरीमधून माई माऊली ज्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आज आपण इकडे स्वागत करूया. भारतराव सर, नक्कीच 60+60 64 आपण आकडा पाहिला, 62 पाहिला, 66 पाहिला, मात्र सेफ नाहीये या मैदानावर. तो आकडा सेफ नाहीये कारण आतापर्यंत त्या धावा चेस झाल्या त्या कारणास्तव 60 62 65 या 64 धावा असू द्या मात्र तो आकडा सेफ गणला जात नाहीये या मैदानावर. मात्र यावेळेस आपण जर विचार केला तर जवळपास 67 आकडा येतोय म्हणजे या स्पर्धेचा सर्वात हायेस्ट स्कोर म्हणायला काही हरकत नाही. आजच्या दिवसातील 67 धावा येत आहेत. 68 धावा विजयासाठी. काय या 68 धावा RC11 हा संघ चेस करेल का? या आपण ऐकूया 2 दिग्गज समालोचक सन्माननीय संकेजी पाटील साहेब आणि सन्माननीय सैजाजी शेख.
केली तर 2000 रुपये देण्यात येतील. कोणाकडून? यश तोलानी यांच्या मार्फत हे पारितोषिक दिलं जाते. आणि आपण बघतोय कंधारी किंग्स म्हटलं तर टेनिस क्रिकेट असो किंवा आपण टर्फ क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट असो, कंधारी किंग्स भरपूर मोठं नाव आहे. यश तोलानी आणखीन एक अप्रतिम खेळाडू आणि त्याच्याच वतीने हे पारितोषिक दिलं जात आहे. साहिल पाटील येतोय आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय खेळाडू आहे तो म्हणजे सनी पटेल आणि मुदस्सीर नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक काय, जेल होणार नाही याचं कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा रेषा गाठतोय. या आले 4 धावा. हा आलाय RC11 चा संघ. डीजे प्रति षटकामध्ये रिक्वायर रन रेट जर बघितला तर निश्चितच जवळजवळ 14 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत. आणि असं असताना आतापर्यंत धावा पहिल्या चेंडूवर 4 आलेत. त्यामुळे या सामन्यामध्ये आम्ही येणार, RC11 ला आम्ही पुढे नेणार. कोण सांगताय? सनी पटेल, ज्याच्याकडून अपेक्षा आहेत. सनीने मगाशी चांगले झेल टिपले, मात्र ज्या पद्धतीने यशने बॅटिंग केली ती बॅटिंग करावी लागेल. यावेळा चेंडू खाली राहतोय, क्रॉस खेळायला गेले, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. शेहजाद आमच्या समवेत जुळलेला आहे. शेहजाद 68 टू विन आणि हा सामना देखील पूर्णपणे ओपन आहे. काय म्हणशील? बिल्कुल 68 रनों का टारगेट है. टेनिस क्रिकेट हो या फिर अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो, जरूर चर्चा करेंगे. इसी बीच अगली गेंद इस बार प्रहार करने की कोशिश की, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे. ये अच्छी बात रही कि कॉल दिया है, विकेट का हुआ है पतंग. इस वक्त लगता हुआ बैटिंग यूनिट टीम RC11 को बड़ा वाला झटका. तरीके से संकेत आपने कहा था कि 68 रनों का टारगेट है. टारगेट कितना भी बड़ा हो उसके आगे ऑनली लगाना जरूरी है, क्योंकि ये अनिश्चितताओं से भरपूर गेम माना जाता है. कोई भी टारगेट सेफ नहीं होगा. जिस तरीके से जैसे जैसे सूरज डूबने की कगार पर होगा, वैसे वैसे टेनिस क्रिकेट में हवाएं चलती है और हवाओं के थ्रू जब स्ट्रोक्स जड़े जाते हैं उस वक्त कोई भी टारगेट सेफ नहीं माना जाता. मात्र ती गोष्ट असेल, खरी गरज आहे या सामन्यामध्ये RC11 ला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी. मुदस्सरकडे नक्कीच ते टेक्निक आहे. यावेळेला हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. 2 धावा रोखणार का? नाही, 2 धावा मात्र इथे मिळणार. घोषांकित क्षेत्र आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र इथे 6 वर जाऊन पोहोचले. 14 धावा, जवळजवळ 14 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत आणि त्यानुसारच प्रयत्न करावे लागतील. मात्र इथे आपण बघतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. कंधारी किंग्सने एक गोष्ट चांगली केली, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज अवेलेबल आहेत. साहिल हे त्यातलंच मोठं नाव, स्वतः आयकॉन खेळाडू आहे. दॅट्स अ गुड शॉट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स वर चेंडू अडवला जातोय. कोण उभा आहे? कंधारी किंग्सचा थ्रो बघा. नंदन पाटील, मॅन फ्रॉम गोरदेव. व्हॉट अ प्लेयर. अफलातून क्षेत्ररक्षण. कॉन्फिडन्स किती आहे बघा. पहिल्या सामन्यात तो नव्हता, या सामन्यात तो आलाय. तो म्हणाला की मला तिसऱ्या सामन्यात जरी घेतलं असतं तरी सुद्धा मी उभा आहे. दॅट्स नंदन फॉर यू. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक काय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव तिथे पूर्ण केली जात आहे. चांगलं क्रिकेट इथे कंधारी किंग्स मार्फत बघायला मिळत आहे. पहिले षटक अप्रतिमरित्या इथे टाकण्यात यश मिळवतोय. पहिल्या चेंडूवर आला चौकार, मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली इथे साहिल पाटीलला कंट्रोल दाखवलाय आणि आता मात्र विजयापासून थोडस दूर नेलंय, कारण आता शेवटचे 24 चेंडू आणि अजूनही 60 धावांची गरज आहे. आणि येस इथे शेहजाद 24 गेंदे 60 रन, दिक्कत तो होगी. बिल्कुल, हर ओवर में लगभग 1 से 2 बड़े हिट लगाने इस वक्त जरूरी हो चुके हैं. अगर इस मैच को अगर जीतना है तो बिग हिट लगभग 2 जड़ने होंगे जरूरी, क्योंकि RC11 को अगर यहाँ पर कंटिन्यू रहना है, इस प्रतियोगिता में बने रहना है, तो ये जीत उनके लिए बहुत मायने रखेगी. ये जीत उनके लिए बहुत इंपॉर्टेंट होगी. अगर इस मैच को उन्होंने जीता तो इनकी टीम इस प्रतियोगिता यानी बादशाह प्रीमियर लीग में बरकरार रहेगी, नहीं तो फिर इनका अस्तित्व इस सीजन में समाप्त होगा. नक्कीच, कारण बघा 4 संघांना आम्ही प्रत्येक दिवशी इथे भिडवतोय. आजचे 4 संघ जर बघितले तर जितू पॅकर्स, RC11, शेखर शिंदे पॅकर्स आणि कंधारी किंग्स हे 4 संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत आजच्या दिवशी. आणि या 4 संघांतून प्रत्येक संघ आपल्या अपोजिट तिन्ही संघाबरोबर एक सामना खेळणार आहे.
त्यामुळे तुमची गुणतालिका कशी वर जाईल, प्रत्येक विजयागणिक तुम्हाला जे पॉइंट्स मिळतात ते महत्वाचे ठरतील. इथे कोणताही आम्ही नेट रन रेट पाहणार नाही आहोत. खरी गरज आहे विजयाची आणि ती विजय मिळतोय का, कारण जर गुण समान झाले तर नक्कीच आम्ही सुपर ओव्हर साठी जाणार आहोत. मात्र ती वेळ येईल का, कदाचित ती वेळ येईल असं काहीतरी दिसतंय, कारण यानंतरचा सामना तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे जितू पॅकर्स, दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा कंधारी किंग्स. यश जाधव एवढा मिस टाइम स्ट्रोक काय, फलंदाज बाद होणार का, झेल घेतला जातोय. यशने ज्या पद्धतीने बॅटिंग केली मात्र यावेळेला गोलंदाजी सुद्धा आणि आपल्या एक्सपर्टीज पुन्हा एकदा सिद्ध करताना फलंदाज बाद. हार बुलाती है मगर जाने का नहीं. शहजाद भाई क्या कहोगे इस गाने के बारे में? बिल्कुल ललचाती गेंद पर अगर आप चले गए तो इसी तरीके का दृश्य देखने मिलता है. विकेट का हुआ है पतंग, सफलता मिली है गेंदबाज को. मैं तो कहूंगा आज यश जाधव अपना राशि भविष्य देखकर निकले हैं. जिस तरीके से उनका परफॉर्मेंस रहा है, लाजवाब गेंदबाजी, नो डाउट सोने पे सुहागा, और बल्लेबाजी की तो बल्ले बल्ले ही थी जिस अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की है. त्याच्या नावातच यश आहे आणि तो अप्रतिम कामगिरी करतोय. अफलातून क्रिकेटर आहे. फ्रंट 11 विराट संघाचा दॅट्स अ गुड हिट. मात्र यावेळेला एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नंदन आहे. काय नेम धरलाय झेल घेण्यासाठी, नंदन हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. हॅट्रिक जर केली, विकेटची जर हॅट्रिक केली तर यश तोलानी यांच्या मार्फत 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. आतापर्यंत 2 गडी बाद केले आहेत. डीजे यस, यहाँ पर यश तोलानी साहब की तरफ से कैश प्राइस है 2000 रुपए. कहा जाता है ना, यश के लिए तो मैं यही कहूंगा इस वक्त जो इनका परफॉर्मेंस चल रहा है कि जेब में गांधी हो या ना हो, लेकिन सीने में आंधी होना जरूरी. उस तरीके का परफॉर्मेंस इनका देखने जरूर मिलता हुआ. ऑन हैट्रिक दस्तक दे रहे हैं, क्या ये हॅट्रिक के दरवाजे खुलेंगे, ये देखने वाली बात होगी. मात्र ती गोल्डन हॅट्रिक आपण म्हणू शकतो. एका बाजूला त्यांनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आणि जर विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मार्वलस एक स्टुपेंडस परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल. लेट्स सी. वेल प्लेड अजमाल. अतिशय स्टायलिश फटका पाहायला मिळतो. लेट कट केला होता मात्र ही हॅट्रिक इथे हुकते. मात्र यश जाधव आपलं काम अतिशय चोख निभावतोय. काय कमिटमेंट आहे, काय जबरदस्त कामगिरी आहे. आणि कंधारी किंग्सचा ऑक्शनला तो स्वतः उपस्थित होता, स्वतः कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि निश्चितच कंधारी किंग्सचं नाव तो उज्ज्वल करताना दिसतोय. वेल बोल्ड यश जाधव. नेक्स्ट बॉल. यावेळेला आपण बघतोय स्लो डिलिव्हरी होती, चेंज ऑफ पेस चांगला होता. इथे अक्रॉस खेळलेले आहेत. एक धाव मात्र तिथे मिळते, अजमलच्या खात्यात जाते आणि संघाच्या देखील खात्यात जाते. संघाची धाव संख्या 9 आहे. 68 68 धावा बनवायच्या आहेत. मात्र हा डोंगर आता मोठा वाटू लागलाय. या सामन्यावर जबरदस्त पकड मिळवली, ती म्हणजे निश्चितच कंधारी किंग्स या संघानं काय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलंय. पहिल्या अगोदर जर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये जास्त धावा नव्हत्या, परिस्थिती गंभीर होती. गडी बाद जवळजवळ 4 झाले होते, 15 धावा होत्या. मात्र त्यानंतर यश आला आणि यशनं एक वेगळा सिद्धेश मांजरेकर आहेत नॉन सेकंडला. थँक्यू. नॉन सेकंडला सिद्धेश आहेत. सॉरी, मगाशी आम्ही अजमल म्हटलं. यश गुड शॉट. अतिशय चांगला फटका. एका कॉर्नर मध्ये वेगाने चेंडू येते. पुन्हा एकदा नंदन. आज जिकडे जावं तिकडे नंदन आहे. गुडदेवचा संपूर्ण गाव लाईव्ह टूर्नामेंट पाहत असेल. क्या बात है. कमिटमेंट बघा, ये होती है कमिटमेंट. आपको जो रोल दिया है वो अदा करना. क्या कहेंगे? यस, रोल पे तो डिपेंड है. अगर पिक्चर हिट करनी है और पिक्चर हिट होनी है तो रोल बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है. अब देखना ये है
कि किस तरीके का परफॉर्मेंस होगा बैटिंग यूनिट टीम का। इसी बीच ये गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, नो मैंस लैंड पे गेंद जरूर कन्वर्ट होगी। 1 रन कंप्लीट किया है, गेंद कन्वर्ट होती हुई डिक्लेयर जोन की तरफ। 2 रन मिलेंगे। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल जरूर देखने मिलती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 12 रन 3 विकेटों के नुकसान के बाद। 12 रन जिस तरीके की शुरुआत की जरूरत थी उस तरीके की शुरुआत यहां पर इस वक्त देखने नहीं मिली है, क्योंकि जीत के लिए अभी भी देखिए बची हुई 18 गेंदें शेष हैं और 18 गेंदों में जीत के लिए लगभग अभी भी जरूरत है 56 रनों की, यानी 56 रनों की और दरकार होगी इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। नए गेंदबाज आए हैं, गेंदबाजी की कमान पर स्ट्राइक पर है रोहित, लेफ्ट हैंडर बैट्समैन है। इनसे आशा और उम्मीदें ज्यादा होंगी क्योंकि विकेटें जा चुकी हैं 3। लक्ष्य रखा गया है 68 रन, विशाल का टारगेट है, लेकिन इस विशाल का टारगेट तक के पहुंचने के लिए आपको यहां पर हिम्मत जुटानी होगी, कॉन्फिडेंस लाना होगा। इस टारगेट तक के पहुंचने के लिए यश ने जिस तरीके की बल्लेबाजी की है उसी तरीके की बल्लेबाजी इस वक्त RC11 टीम को करनी होगी। RC11 टीम में एक स्टार को चमकना होगा, एक सितारा अगर चमक गया तो ये टारगेट जरूर जरूर छोटा नजर आएगा। गेंदबाजी की कमान पर आए हैं साहिल पाटिल अपने खाते का दूसरा ओवर लेकर और टीम की ओर से व्यक्तिगत इस वक्त तीसरा ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर। इसी बीच ये गेंद इस बार ऑन द राइज खेला है, 1 बाउंस, गेंद को फील्ड किया गया, बहुत ही बढ़िया, नो डाउट। लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात थे, वेदांत ने अपने हाथों से गेंद को फील्ड किया, बिल्कुल जंप लगाकर 1 हैंड पिकअप एंड थ्रो किया। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस बल्लेबाज पर सबकी निगाहें होंगी इस वक्त सिद्धेश, जो कि तलवार 11 की ओर से परफॉर्मेंस करने वाला ये खिलाड़ी सिद्धेश। देखने वाली बात यह है कि सिद्धेश किस तरीके से परफॉर्मेंस करते हैं। इस बार भी हिट करने की कोशिश की थी, बैट का फेस ओपन किया है, गेंद जाती हुई वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में। 1 रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब यहां पर मैच को जीतना है तो गेंद पर प्रहार करना होगा, गेंद को हवाई यात्रा करानी होगी। जिस तरीके से अगर हम लंबा सफर तय करते हैं तो जाहिर सी बात है लंबे सफर के लिए हवाई यात्रा का ही ज्यादातर इस्तेमाल होता है, उसी तरीके का परफॉर्मेंस अब करना होगा। गेंद को करना होगा प्रहार, गेंद को करना होगा आउट ऑफ द पार्क। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी, बैट का मोटा किनारा लेकर गेंद गली रीजन में फील्ड की गई। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ये अच्छी बात है कि मैच को कंटिन्यू रखा है, हर बॉल पे रन आ रहे हैं, लेकिन बड़े हिट की खोज अभी भी जारी। या षटकात जर 2 गडी बाद केले तर निश्चित तरी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक देतील यश तोलानी। क्या बात है, प्राइज मनी आ चुकी है। मान लीजिए चेक आ चुका है, आप में काबिलियत है, आप में हुनर है, आप में टैलेंट है, तो इस चेक को आप कैश में कन्वर्ट कर लीजिए, क्योंकि प्राइज मनी आ चुकी है 2000 रुपए की। यस जी तोलानी साहब, यस कंधारी किंग्स के वो प्लेयर है, उनकी तरफ से प्राइज मनी, क्या बात है। यस कंधारी किंग्स के टर्फ के कैप्टन है। नेक्स्ट बॉल, इस बार किया है प्रहार, गेंद को किया है आउट ऑफ द पार्क। गेंद जाती हुई हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई 6 रन के लिए। इसी तरीके के स्ट्रोक्स की दरकार है, इसी तरीके के स्ट्रोक्स की जरूरत है RC11 को। RC11 अब यहां पर अटैकिंग मोड में आती हुई, इस बार देखिए एक और बड़ा हिट। ओह, दिस इज अ बिग एंड बिग ब्लो आउट ऑफ द पार्क। खड़खड़ीत षटकार, 6 रन। इस 2 बड़े हिट के साथ मैं तो संकेत यही कहूंगा, जिस वक्त रनों की जरूरत थी उस वक्त आए हैं। 27 रन 3 विकेटों के नुकसान के बाद स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ जीत के लिए अभी भी 41 रनों की जरूरत है। इस मैच को अगर जीतना है तो 12 गेंदे 41 रन। एक टफ एनकाउंटर मैच इस वक्त चलता हुआ बादशाह प्रीमियर लीग 2022, एक बिग फाइट मैच, एक कांटे की टक्कर, एक के साथ
यहाँ पर एक को हार पसंद नहीं है, लेकिन दूसरे को जीत का नशा है। अब देखना यह है कि यहाँ पर किसका नशा खत्म होगा, किसकी हार होगी, कौन सी टीम के माथे ये जीत आएगी, किसके सर पे जीत का ताज होगा। यावेळी अजून एक चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय धवल पटेल, नाम ही काफी आहे टफ क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती। पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं, दुसऱ्या षटकात त्यांना मार बसला होता, मात्र तरी देखील त्याच्या एक्सपर्टीज इथे महत्वपूर्ण असतील। 2 षटक आणि 41 धावांची अजूनही गरज है। ओवर टू यू शहजाद। बिल्कुल इस वक्त रोहित की अगर बात करें तो रोहित स्ट्राइक पर है, सामना करने के लिए सज्ज होते हुए। आउट ऑफ द ऑफ स्टंप, व्हाट अ डिलीवरी, तेज तर्रार गेंद। यस, दो विकेट अगर लगातार लेते हैं तो 2000 रुपए की प्राइज मनी यश साहब की तरफ से, यश तोलानी साहब की तरफ से ये प्राइज मनी। नेक्स्ट बॉल फिर से लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। इसी बीच ये गेंद गति में थोड़ा सा मिश्रण किया था, रीड किया है, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 6 रन के लिए। पिच गेंद थी, ललचाती हुई गेंद थी, उस पर किया प्रहार, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। जिस तरीके से कहा जा सकता है कि सिद्धेश को देखकर अब यहां पर रोहित भी अपना रंग और रूप चेंज करते हुए, इस बार तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, वाइडी शॉकर करने की चाहत थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को कर बैठे अंपायर का डिसीजन, यस दिस इज अ वाइड बॉल। इसे कहते हैं दबाव, इसे कहते हैं प्रेशर। इस वक्त ये दबाव, ये प्रेशर का फायदा उठा सकती है RC11 टीम। इसी बीच ये गेंद एक और बड़ा हिट लगाना चाह रहे थे रोहित, गेंद कन्वर्ट होती हुई इस वक्त डिक्लेयर जोन की तरफ 2 रन। बिल्कुल, अब यहां से ये जो मैच है ना संकेत, जरूर यहां पर दर्शकों को हंसाएगा भी और रुलाएगा भी। प्रेक्षकांना तेच हवे, एक चांगला सामना झाला पाहिजे, कारण जी फाईट बघायला पाहिजे ती दिसली पाहिजे आणि त्या गोष्टीकडे लक्ष आहे। त्या दोन्ही बॅटर्सने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली। एका बाजूला आपण बघतोय सिद्धेश, तर दुसऱ्या बाजूला रोहित। कम ऑन रोहित। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज, इस बार ऑन द राइज खेला है, प्रहार किया है, ओहो व्हाट हिट, दिस इज अ बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क, खंडखणित षटकार। और स्ट्रोक देखिए, व्हाट अ स्ट्रोक, प्रफुल्ल पटेल स्टैंड में गेंद डायरेक्ट डिलीवर होती हुई, मैं तो कहूंगा इस गेंद को क्वारंटीन कर दिया है जिस तरीके से, इतना बड़ा स्ट्रोक का। अब इन्हें पता है कि बची हैं 8 गेंदें, जीत के लिए 26 रनों की जरूरत है। अगर इस वक्त बड़े हिट नहीं आए तो इनकी पिक्चर फ्लॉप हो जाएगी। इस वक्त बड़े हिट की दरकार है, बड़े हिट की जरूरत है। अब रोहित के रूप में कन्वर्ट होते हुए, अब रोहित हिट करते हुए अपनी टीम को सुपर डुपर हिट बनाने के लिए प्रहार करते हुए, अटैक करते हुए, और आशा और उम्मीद उनकी टीम को कुछ इसी प्रकार की जरूरत है। फिर से एक बार एक और भी हिट करने की कोशिश भी, इस टाइमिंग सो गेंद हवा में, खिलाड़ी कैच के नीचे, व्हाट अ कैच, ऑस्ट्रेलियन स्टाइल में इस कैच को पकड़ा है। बिल्कुल एक शानदार कैच, विकेट का पतंग होता हुआ रोहित की इनिंग की समाप्ति 17 रन 7 गेंदों में बनाकर यह होनहार बल्लेबाज पवेलियन की लौटता हुआ। क्या बात आहे नंदन, अप्रतिम झेल। आणि निश्चितच आपण बघतोय ही जोडी फुटणं गरजेचं होतं आणि ती जोडी ऍट द एंड फुटली जात आहे, कारण एका बाजूला सिद्धेश अप्रतिम कामगिरी करत होता, दुसऱ्या बाजूला रोहित अप्रतिम कामगिरी करत होता, मात्र तरी सुद्धा ही मॅच अजून ऑन आहे। यस नो डाउट, ये जोड़ी टूटना जरूरी थी, पार्टनरशिप। हम अक्सर कहते हैं संकेत के पार्टनरशिप, अगर बिजनेस में अच्छी पार्टनरशिप हो तो प्रॉफिट ज्यादा होता है, मियां और बीवी के बीच में अच्छी पार्टनरशिप हो तो संसार बहुत अच्छा चलता है, और क्रिकेट में अगर विकेटों के बीच में पार्टनरशिप हो तो फिर विशाल का टारगेट भी छोटा नजर आता है। उसी तरीके का दृश्य यहां पर देखिए, 16 रन पर सिद्धेश खेल रहे थे, 17 पर रोहित थे, ये जोड़ी को तोड़ा गया है। न्यू बैट्समैन आए हैं सचिन, लेकिन स्ट्राइक पर कौन है, यस सिद्धेश, इनके पास स्ट्राइक है। ये बॉल बहुत इंपॉर्टेंट होगी क्योंकि 7 गेंदें बची हैं, जीत के लिए 26 रनों की दरकार है। इस वक्त बॉलिंग रनअप में थोड़ा सा मिस्टेक किया था जरूर धवल ने, और फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। इसी बीच ये गेंद, इस बार विकेट लगाने की जरूर कोशिश की थी, बैट का अंदरूनी किनारा लगा है, गेंद गई है डिक्लेयर जोन की तरफ। अब 6 गेंदें
और जीत के लिए 24 रनों की जरूरत। 6-24 का ये मैच। व्हाट अ मैच। इसे कहते हैं पैसा वसूल मुकाबला, इसे कहते हैं दिल में छाप छोड़ने वाला मुकाबला। अगर इस वक्त सचिन के बल्ले से बिग हिट देखने मिले शुरुआती 2 गेंदों में, तो फिर मैच का रुख जरूर 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 चेंज हो सकता है। येस नक्कीच मॅच अजूनही ऑन आहे. गौरांग कदम येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सचिन काय करणार, सिद्धेशला स्ट्राईक देणार का? कारण 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे या सामन्यामध्ये आणि RC11 ला हा सामना जिंकावाच लागेल जर या एकूणच मालिकेत त्यांना अस्तित्व ठेवायचं असेल तर. कारण लक्षात घ्या प्रत्येक संघाला आपल्या अपोजिट जे 3 संघ आहेत या दिवसभरामध्ये त्यांच्या विरुद्ध खेळायचं आहे आणि RC11 संघाला विजय महत्वाचा आहे. त्यांना यस सचिन यादव यादगार पारी खेलनी होगी। नेक्स्ट बॉल, विकेट लगाने की कोशिश, गेंद इस वक्त पॉइंट 30 यार्ड सर्कल में फील्ड की गई। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिद्धेश से ज्यादा उम्मीदें हैं, सिद्धेश पर ज्यादा भरोसा है। अब देखना ये 5 गेंदे और 23 रन की जरूरत। 5-23 का ये मुकाबला। सिद्धेश की पर्सनैलिटी देखिए, सिद्धेश को देखिए, ऐसा लगता है किरण पवार बल्लेबाजी कर रहे हैं। लुक लाइक अ किरण पवार। इस बार में इस टाइमिंग स्ट्रोक और ये बड़ा झटका। RC11 टीम को सिद्धेश के रूप में लगता हुआ ये बड़ा झटका, और ये झटके से उभरने में बचे हैं सिर्फ 4 गेंदे। विकेट का पतंग, बड़ा झटका लगा है। इस झटके से उभरने में टाइम नहीं लेना है क्योंकि गेंदे हैं 4 और जीत के लिए 24 रन। 4 गेंदे 24 रन। यस विकेट का पतंग हुआ है। अब डू और डाई की स्थिति RC11 टीम के लिए, करो या मरो। अगर ये मैच जीतते हैं तो ही इनका दबदबा बरकरार रहेगा, नहीं तो फिर RC टीम इस प्रतियोगिता में सिर्फ फॉर्मेलिटी पूरी करती हुई नजर आएगी। नेक्स्ट बॉल, इस बार ये गेंद थी फॉलो थ्रो में, गेंद को फील्ड करने की कोशिश की थी बॉलर ने। गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन। 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। इस 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट। अब बची हुई 3 गेंदें शेष, 3 गेंदें और जीत के लिए 22 रन की जरूरत है। अब मैं तो यही कहूंगा संकेत कि इस टीम को दवा की नहीं दुआ की जरूरत। अब दुआ ही लगेगी, जो भी होगा दुआ ही लगेगी। इस बार देखिए हल्के हाथों से खेला गया स्ट्रोक, कॉन्फिडेंस लेवल 0 और विकेट का पतंग फिर से एक बार लगता हुआ एक और बड़ा वाला झटका। या दरम्यान अजून एक सन्मानित व्यक्ती आमच्या इथे येऊन मला वाटतं मॅचचा आनंद ते घेत आहेत. मॅन फ्रॉम घोडबंदर मिस्टर नंदलाल तरे, आणि ते बरोबर मॅचचा आनंद समोर बसून घेत आहेत. त्यांना विनंती आहे की येस आयोजकांच्या वतीने आम्हाला कॉल आलाय, भाषा प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि नंदलालजी तरे यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस हा सामन्यानंतर तुम्ही याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या सामन्यामध्ये काही आता जास्त राहिले नाही, फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. बैक टू यू मिस्टर शहजाद. यस खाली जगह भरो, जिस तरीके से पेपर्स में एग्जाम्स में आता है फिलिंग इन द ब्लैंक। इस बार देखिए कीपर ने भी ज्यादा एफर्ट नहीं किया और यहां पर 2 रन 22 के रूप में मिलेंगे। अब 2 रन सिर्फ अकाउंट में जाएंगे लेकिन यूजफुल नहीं हो पाएंगे। अब जीत के लिए 1 गेंद और 1 गेंद पर 16 रन की जरूरत। 1-20 माफ कीजिएगा, 1 गेंद 20 रन। चलिए मैच की हुई है समाप्ति। फील्डिंग यूनिट टीम कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड गाइज एंड हार्ड लक RC11। चलिए नेक्स्ट मैच की तरफ आपको लिए चलेंगे, लेकिन उससे पहले कमेंट्री बॉक्स में फेरबदल। मेरे साथ संकेत पाटिल है, उसी तरीके से भरत सर। येस पुढचा सामना Yes, तुमच्या समोर येतोय तो पुकारम म्हणजे सर आइए ज्वाइन करना है। थैंक यू। पुढचा सामना तुमच्या समोर जेतो पॅकर्स वर्सेस कंधारी किंग्स हा असणार आहे. थोड्याच वेळात तो सामना आम्ही तुमच्यापर्यंत आणूया. आमचे अनेक मान्यवर इथे येताना दिसे. नंदलालजी तरे यांना रिक्वेस्ट करतोय की त्यांनी येस मान्यवर कक्षामध्ये यायचंय आणि एकूणच आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. भाषा प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 मिनिटाच्या अवधीनंतर आम्ही पुढचा सामना घेऊन येतोय. संघ आहे जीतू पॅकर्स वर्सेस कंधारी किंग्स. चला नाणे